पेपर्स जे माझ्याकडे होते ते मी आधी खडसेंना दिले, त्यांनी काय केलं नाही. मग फडणवीसांना दिले, फडणवीसांनी त्या अधिवेशनात लावून धरले आणि काही काळानंतर तेच फडणवीस त्याच अजित पवारच्या बाजूला जाऊन बसतात. तेव्हा धक्का बसतो की हे चाललंय काय. म्हणजे यांना आपण सो कॉल्ड चांगला माणूस म्हणायचो, मग हे असं कसलं पॉलिटिकल कंपल्शन आहे की तुम्ही अशा भ्रष्ट माणसाला घेऊन सरकार बनवताय. मग तो काही तिथे जाऊन जनकल्याण करणार आहे का, जनतेची सेवा करायला तो आलाय का. म्हणजे हे प्रश्न मला असं वाटतं की अनुत्तरित तेव्हापासून आतापर्यंत आहेतच. नाही, पण तुमची म्हणजे तुम्ही आता तुमच्याबद्दलचं जर तुमचं सगळं या सामाजिक क्षेत्रामधलं जे ते कोंढाण्याच्या पासून ते सुरू झालं, मग अण्णा आंदोलन असेल, मग नंतर आम आदमी पक्ष स्थापन झाला, मग नंतर तिकडे दिल्लीमध्ये त्यांचं सरकार आलं, अण्णांचं आंदोलन महाराष्ट्रात निर्माण झालं, महाराष्ट्रात ते विझून गेलं, पण त्याची ते दिल्लीमध्ये ते म्हणजे काय प्रदीप्त राहिलं आपण म्हणू, महाराष्ट्रामध्ये ते संपलं. आज असं दिसतंय की एखाद्या शिलेदारासारख्या तुम्ही हे करताय. तर म्हणजे हे का होत नाहीये की जसं अण्णांना एक ग्रुप लोक असे जोडता आले, तुमच्या ह्या लढ्यामध्ये त्या प्रकारचा सपोर्ट का दिसत नाहीये? नाही, मी तसं कधी केलंच नाही ना. संघटना जर बांधायची असती तर मी जर सुरुवात केली असती तर ती झाली असती. पण कसं होतं की मी आधी विचार केला होता की आपण काहीतरी एक अँटी करप्शन, जसं इंडिया अगेन्स्ट करप्शन होतं तशी एक संघटना करावी. पण मग असं वाटतं की सगळेच चांगले लोक येतील की नाही. जसं मला अरविंदनी काही काळांपूर्वी प्रश्न विचारलेला, हे मी मुद्दाम सांगते कारण जेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शनचं जे BKCचं आंदोलन होतं आणि तिथे जो थोडा कमी प्रतिसाद मिळालेला, त्याच्यानंतर मी एकदा अरविंदला मेसेज पाठवला की वी आर ॲट अ डेड एंड आणि इथून आपण पॉलिटिकल पार्टी बनवली पाहिजे. तर अरविंद म्हणाले दॅट इज नॉट पॉसिबल, म्हणजे आपण एवढे चांगली लोक कशी शोधणार, इफ यू हॅव द टाइम लेट्स टॉक. म्हणून मग आम्ही बराच वेळ बोललो. आणि तेव्हा आमचा एक कार्यकर्ता होता भरत सरवडे नावाचा, त्यांनी मला सांगितलं की नाही नाही ताई, आपण पक्षच काढायला पाहिजे कारण हे लोक काही असे बदलणार नाही आहेत आणि आपण स्थापन करायला पाहिजे. आणि मी त्याची पण भावना प्लस माझ्या ज्या होत्या त्या भावना ह्या सगळ्या अरविंदला सांगितल्यानंतर अरविंद, आम्ही असं, पहिला प्रश्न त्याचा होता की आपल्याला 550 चांगले लोक कुठून मिळणार. तर मी म्हटलं आपल्याला 550 जर चांगले लोक मिळत नसतील तर मग या आंदोलनालाही काही अर्थ नाही आहे, कारण मग काहीच बदलणार नाही आहे, प्रयत्न करायला काय हरकत आहे. तर म्हणून आम्ही सो कॉल्ड तो पक्ष स्थापन केला. मी त्याची फाउंडर मेंबर होते आणि कुठेतरी मग जी दिशा होती ती हरवत चालली होती. पण आता असं आहे की आता म्हणजे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता लागत आहेत, म्हणजे हा कट्टा जेव्हा होईल तोपर्यंत निकाल लागले असतील, पण एकूण जे सगळे एक्झिट पोल आहेत त्याच्यामध्ये आम आदमी पक्षाचं पुन्हा सरकार येण्याची चिन्ह नाहीत. आणि तिथं आता म्हणजे गेल्या 12-13 वर्षांपासून जे काही दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीनं स्वतःचं सत्तेवर तिथल्या बस्तान बसवलं होतं ते राहणार नाही. असं तुम्हाला असं वाटतं की म्हणजे हे फार पटकन त्यांना खूप यश मिळालं आणि पटकन त्यांना तिथनं बाहेरही जावं लागतंय? नाही, कसं आहे की मला आता असं वाटतंय भाजपच्या विरोधात जे पण उभे राहतील त्यांना चिरडून टाकण्यात येईल. म्हणजे माझं स्पष्ट मत आहे ते की जो कुठला पक्ष येईल, आता मला खरंच कोणी सांगावं की आज आम आदमी पक्षाने दिल्लीत, म्हणजे माझे आणि अरविंदचे काही मतभेद असतील पण त्यांनी जे काम केलंय, जे तिथल्या शाळा बदलल्या आहेत, जे हॉस्पिटल्स काढलेत, दवाखाने काढलेत, विजेचे दरांचा प्रचंड प्रमाणात कंट्रोल ठेवलाय, पाणी जे मुबलक मिळतंय आणि ते पण अतिशय म्हणजे वाजवी दरात मिळतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या केल्यात, मग तिथली इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असो, त्या अक्षरशः म्हणजे लोअर दॅन द टेंडर्ड प्राइस ज्या होत आहेत, हे सगळं बघून अशी अपेक्षा नक्कीच होती की हे इतर पक्ष त्याला कॉपी करतील. कॉपी तर सोडा, उलट ते त्यांनाच आरोप करून त्यांना चिरडून टाकण्याचा जो प्रयत्न होतोय ते बघून वाईट वाटतंय. आणि मग वाटतंय की ही खरंच लोकशाही नाही. आपण परत महाराष्ट्रात येऊ. ते विक्रम वेताळ मधल्या गोष्टीसारखं विक्रम आपला हट्ट सोडत नाही, तो परत जातो आणि वेताळाला घेऊन, तसं ते तुम्हाला म्हणजे जर भ्रष्टाचार आणि असं जर एखादा शत्रू नेता जर नसेल तर अन्न गोड लागत नाही वगैरे असं काही होतं की सतत पाहिजेच, म्हणजे रोज काहीतरी? नाही, तसं नाही. ऍक्च्युली काय होतं ना, एक
इमोशनल अशी चलबिचल होते माझी, मला असं ते बघवत नाही आणि असं वाटतं लढावं आपण याच्या विरोधात. तर होतं काय राजीवजी, मी जसं सगळ्यांनाच बहुतेक माहिती आहे की मी खूप ट्रॅव्हल केलंय, म्हणजे जवळजवळ 65 देश फिरली आहे, अगदी नॉर्थ पोलपासून साऊथ पोलपर्यंत. आणि प्रत्येक वेळेस आलं की असं वाटतं की हा देश आपला कधी बदलणार. खरं तर या देशात सगळं आहे, स्नो पीक्स आहेत, बीचेस आहेत, बॅकवॉटर्स आहेत, सगळं डेझर्ट्स आहेत, सगळं आहे जे कुठेच नसतं. पण आपण ना इथे टुरिझम डेव्हलप करतोय, ना इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करतोय, आणि आपले जे लीडर्स आहेत त्याला काही विजन नाही, काही नाही, काही नाही. जेव्हा मी गडकरींविरुद्ध लढले आणि लोकसभेची निवडणूक नागपूरहून, तेव्हा मला अनेक पत्रकार त्याच्यानंतर येऊन म्हणाले की ताई, आम्हाला तर मॅन्डेट दिला गेला होता तुमच्या विरुद्ध खोदण्याचा, तर आम्ही तुमच्या लॅबमध्ये जाऊन आलेलो, तुमचं सेंटर अख्खं उलटपालतं केलं, तुम्ही ज्या डॉक्टर्सकडनं तुम्हाला रेफरन्सेस येते तिथपर्यंत आम्ही जाऊन सगळी चौकशी केलेली म्हणे तुमची. मग माझ्या इन्कम टॅक्सच्या फाईल्स म्हणा, सगळं काढलं होतं. कारण हीच त्यांची पद्धत आहे की कोणी लढायला उभं राहिलं की त्याला इतकं टॉर्चर करा की तो परत उभं राहायला नाही पाहिजे. तर तसा सगळा प्रकार माझ्याबरोबरही सुरुवातीला झाला. पण एखाद्याने जर खंबीरपणे हा लढा दिला नाही तर मग हे चित्र कसं बदलणार असंही वाटतं. आपण मीच का असं नाही वाटत? नाही, मला असं वाटतं की माझा नवरा मला म्हणतो की तुला जेवढी एक स्ट्रेंथ आहे ती प्रत्येकात नसते. आणि हे मला मीरा सन्याल म्हणून ज्या आमच्या पक्षात होत्या त्या देखील म्हणायच्या की अंजली, आम्ही लढू शकतो, आम्ही सगळं करू शकतो, पण तू जितकं स्ट्रॉंगली लढतेस ना तेवढी ताकद आमच्यात नाहीये म्हणे लढायची. आम्ही आम आदमी पक्षात येऊ, आम्ही आमच्या परीने मदत करू, पण ते जे टक्कर देण्याची जी भावना असते ना ती नाहीये म्हणे आमच्यात. पण तुम्हाला हे लढायला म्हणजे 11-12 साल असेल कोंढाण्याचं प्रकरण आलं तेव्हा, मग त्याच्या आधी तुम्ही कुणाविरोधात लढत होतात? नाही, त्याच्या आधी लढण्याची कधी पाळीच नाही असेल जास्तीत जास्त फक्त घरामध्ये नवरा. नाही, त्याच्या इनफॅक्ट मला माझ्या नशिबाने कुटुंब इतकं चांगलं मिळालंय की माझ्या 32 वर्ष झाली माझ्या लग्नाला, कधी मी माझ्या सासूबाईंच्या आवाजाची पिच पण वाढलेली ऐकली नाही. नवऱ्याशी आत्तापर्यंत मी वाद केले असतील पण त्याच्याकडनं कधीही झाला नाही, इतका शांत नवरा मिळालाय, त्यामुळे अशी पाळीच कधी आली नाही. पण मग असं की आपल्याला असं लढायला पाहिजे आधी का नाही वाटलं आणि नंतर कसं? म्हणजे मला बॅकग्राऊंड म्हणजे माझं ऍक्च्युली माझे बाबा म्हाडामध्ये एस्टेट मॅनेजर होते आणि ते जेव्हा मी 11 वर्षाची असताना त्यांनी राजीनामा दिला तडकाफडकी, कारण तेव्हा ना म्हाडात खूप भ्रष्टाचार वाढत होता आणि बाबा अतिशय तत्ववादी होते. आणि तेव्हापासून आमच्या कुटुंबाला अनेक गोष्टी भोगाव्या लागल्या, त्रास भोगावे लागले. तर त्याच्यामुळे आम्ही अतिशय खडतर परिस्थितीतनं वर आलो. पण बाबांचं नेहमी एकच म्हणणं असायचं की एक तर त्यांचे काही डायलॉग्स होते ते अजूनही आठवतात की, आणि ते बहुतेक महाराष्ट्रीयन घरात दिले जातात की आपली जेवढी चादर आहे तेवढेच पाय पसरावे, त्याच्या पुढे जाऊ नये. बाबांचं एक खास वाक्य होतं, मोडेन पण वाकणार नाही. ते अमुक गोष्टी त्यांच्याकडनं मी त्या इनहेरिट केल्या होत्या म्हटलं तरी चालेल, तो वारसा होता. म्हणून मला ते खूप, आणि तिथे का त्यांनी राजीनामा दिला होता, कारण प्रचंड प्रमाणावर म्हाडात भ्रष्टाचार होत होता आणि ते त्यांना पटायचं नाही, म्हणून ते म्हणाले मी नाही राहू शकत. आणि मी अक्षरशः 11 वर्षाची होते तेव्हा त्यांनी राजीनामा दिलेला. नाही, पण आता असं आहे की म्हणजे तुम्ही ज्यांच्याबद्दलची ज्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं काढलीत आणि पुढेही काढत राहाल, तर एकाच वेळेला म्हणजे आजही मी बघतो की वर्तमानपत्रांमधून किंवा चॅनल्सवरून म्हणजे असे फार अपवादन असतील की जे तुमच्या बरोबर तुम्हाला समजून घेतायत किंवा याला सपोर्ट करतायत. म्हणजे ह्या पक्षातलेही या पक्षातलेही हेही तेही असे म्हणजे चौफेर, जेव्हा की तुम्हाला कायद्यातलं काय कळतं, तुम्ही हे काय पासूनच्या गोष्टी लोक बोलतायत, तर तुम्ही त्याच्याकडे कसं बघताय? म्हणजे आपला अभिमन्यू याच्यात होईल असं तुम्हाला वाटत नाही? नाही, मला ना राजीवजी असंख्य मेसेजेस येतात, असंख्य. म्हणजे तुम्ही आत्ताच्या घटकेला माझा व्हॉट्सअप जर बघितलं किंवा SMS जर बघितलेत तर लोक इतक्या प्रचंड प्रमाणावर मेसेजेस पाठवत आहेत. मी आत्ता परवाच्याच दिवशी पनवेलला मागे गणेश उत्सव चाललाय ना, तर त्याच्यात एका ठिकाणी गेले होते एका गावामध्ये, आणि तिथे जवळजवळ 1000-1500 लोक होते.
त्याच्यातल्या सामान्य घरातल्या सामान्य बायका आल्या आणि म्हणे आम्हाला असं वाटतं की